नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीन लागवड केली होती आणि त्यांची सोयाबीन अजून विक्री केली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी महत्त्वाची बातमी ठरणार आहे। कारण सोयाबीनचे जे हमी भावापेक्षा खुल्या बाजारामध्ये भाव वाढण्याची शक्यता दिसून येत आहे। कारण ही संपूर्ण बातमी आपल्या समोर येत आहे की सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवावी आणि काय शेतकऱ्यांची मागणी आहे ते आपण जाणून घेणार आहोत। सोयाबीनचा भाव खुल्या बाजारात हमी भावापेक्षा वाढवण्याची शक्यता पुढील काही महिन्यांमध्ये दिसत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना किमान हमी भाव तरी मिळावा अशी अपेक्षा आहे। पण मुदत संपेपर्यंत सध्याच्या गतीने 5 लाख टनाची खरेदी होणे अवघड आहे। असे झाले तर शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावात सोयाबीन विकावे लागेल। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची नोंदणी आणि सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहे। महाराष्ट्रात आतापर्यंत 2.5 लाख टनाच्या दरम्यान सोयाबीन खरेदी झाली असली तरी हमी भावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत आहे, तर खरेदी 12 जानेवारीपर्यंत चालणार आहे। पण शेतकऱ्यांची नोंदणी करण्यातच अडचणी येत असल्यामुळे वेळेत नोंदणी होत नसल्याने केंद्र चालक सांगत आहे। शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी केंद्राने जे पोर्टल सुरू केले त्यात अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे वेळेत नोंदणी होत नाही। त्यामुळे आतापर्यंत केवळ 5.5 लाखाच्या दरम्यान शेतकऱ्यांची नोंदणी झाली असली तरी महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांची संख्या पाहता ही नोंदणी खूपच कमी झालेली आहे। शेतकऱ्यांना नाफेडचे सोयाबीन द्यावेत आहेत। शेतकऱ्यांना बाजारात हमी भावापेक्षा किमान 800 रुपये कमी मिळत आहे। हमी भाव 4,892 रुपये आहे, तर बाजारात FAQ दर्जाने सोयाबीन 4,100 रुपये विकले जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनाही हमी भावाने सोयाबीन द्यायचे आहे। शेतकरी त्यासाठी थांबत आहे। शेतकऱ्यांनी सोयाबीन विकले नाही, सरकार म्हणते त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांची नोंदणी होणे आवश्यक आहे। पण नोंदणीसाठी आता केवळ 3 दिवस उरले असून नोंदणीतील अडचणी पाहता शेतकऱ्यांनी नोंदणी होणे शक्य नाही। त्यामुळे नोंदणीची मुदत वाढवावे आवश्यक आहे। सरकारने हमी भावाने खरेदी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे प्रयत्न केला तरी मात्र खरेदीची गती कमी झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, हमी भावामध्ये चांगला दर मिळत असल्यामुळे पण त्या अगोदर आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे। जर आपली नोंदणी झाली नाही तर आपल्याला हमी भाव सोयाबीनला मिळणार आहे। तर मित्रांनो, ही संपूर्ण बातमी जर तुमच्या लक्षात असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळ शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हमी भावाने विकली या खुल्या बाजारामध्ये विकली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।